नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका पेनी स्टॉकचा रिव्ह्यू करणार आहोत. आता पेनी स्टॉक म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदम बकवास कंपन्या असतात. तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे ती त्या कॅटेगरीमध्ये येत नाही. जरी पेनी स्टॉक असेल किंवा छोटी कंपनी जरी असेल तरी ह्या कंपनीचा जो काही बिझनेस आहे ना, हा फ्युचरमध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतो. कारण वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ही कंपनी आपल्याला काम करताना पाहायला मिळते. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की रिन्युएबल एनर्जी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे, त्याचबरोबर सोलार बॅटरी बनवण्याचं सुद्धा ही कंपनी काम करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या कंपनीचा बिझनेस आपण एकंदरीत असं म्हणू शकतो की फ्युचर ओरिएंटेड आहे. आता इन्व्हेस्टमेंट करताना जर पेनी स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला जात असू तर सगळ्यात मोठा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, तो म्हणजे अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट किती करायची. तर मित्रांनो, या स्लाइडमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर रद्दी पेपर दिसत आहेत. आणि आपण ज्यावेळेस घरातील रद्दी विकतो त्यावेळेस आपल्याला रद्दी विकून किती पैसे मिळतात, तर ₹50, ₹100, ₹500, जास्तीत जास्त ₹1000 मिळू शकतात. म्हणजेच आपल्याला अशा पेनी स्टॉकमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जे रद्दी विकून आपल्याला पैसे मिळतात ना, ते पैसे आपल्या अशा जे काही पेनी स्टॉक आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. याचा अर्थच काय, की अशा पेनी स्टॉकमध्ये जर आपल्याला लॉस झालं तर तो लॉस एकदम मिनिमम असायला पाहिजे. म्हणजेच आपल्या पोर्टफोलिओला काडीचाही फरक नाही पडला पाहिजे अशा कंपन्यांच्या लॉसमुळे. म्हणजेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना फार काळजीपूर्वक अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे. कारण बरेच जण असे पाहायला मिळतात की पेनी स्टॉकमध्ये लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतात. मित्रांनो, ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे. असं कधीच करू नये. पेनी स्टॉकमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट ही एकदम मिनिमम असली पाहिजे. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुद्धा जी कंपनी आपण पाहणार आहोत त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना किंवा करण्यापूर्वी या कंपनीचे प्लस मायनस जे काही पॉईंट आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही पॉईंट आहेत ते आपण चेक करूया. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला आयडिया येईल की ही कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य आहे की नाही. आणि जरी करण्यायोग्य असेल तरी आपण किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो, याच्यामध्ये जास्तीत जास्त किती रिस्क घेऊ शकतो या कंपनीमध्ये, या सर्व गोष्टींची आपल्याला आयडिया येईल. तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. या कंपनीचं आपल्याला नाव इथे पाहायला मिळतंय, ऊर्जा ग्लोबल लिमिटेड. आणि कंपनीची जी करंट मार्केट प्राइस आहे ती आहे ₹17. आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला 10% ची तेजी आपल्याला या शेअरमध्ये पाहायला मिळाली. आणि एकंदरीत आपण ओव्हरऑल चार्ट पाहिला या कंपनीचा तर 1100% चे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मागच्या 1 वर्षाचा चार्ट पाहिला तर इथे 71% चे रिटर्न या शेअरमध्ये बनलेले आहेत. आणि 6 महिन्याचा जर चार्ट पाहिला तर 6 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला तेवढेच रिटर्न दिसतील. कारण या कंपन्यांमध्ये जो काही कन्सोलिडेट फेज येतो तो आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो. कारण हे पेनी स्टॉक आहेत, छोट्या कंपन्या आहेत, इथे आपल्याला खूप मोठा कन्सोलिडेट फेज सुद्धा पाहायला मिळू शकतो. म्हणून 1 वर्षामध्ये कधी कधी 2 वर्षामध्ये जे काही रिटर्न्स असतात ते याच एकाच लेवलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता अशा स्टॉकमध्ये आपल्याला जी व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळते ती सुद्धा खूप मोठी पाहायला मिळते. इथे आपण पाहू शकतो जी जंप आलेली आहे ती एकदम मॅसिव्ह जंप आहे, जिथे आपल्याला खूप कमी वेळामध्ये आपल्याला बघायला मिळते 200%, 200-300% चे रिटर्न. परंतु टॉप लेवलवरून म्हणजे ही कंपनीने एकदा ₹35-36 चा टॉप सुद्धा मारलेला आहे. आणि त्या लेवलवरून आपल्याला पाहायला मिळते 70-80% चा क्रॅश सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजेच अशा स्टॉकमध्ये आपली मानसिक तयारी पाहिजे की एवढा क्रॅश आपल्याला झेलता आला पाहिजे, तरच आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करावा. आणि या क्रॅश नंतर पुन्हा एकदा कंपनीने थोडीशी अपसाइडला आपल्याला मुवमेंट घेतलेली पाहायला मिळते, जिथे आपल्याला बॉटम पासून 100% पेक्षा जास्त रिटर्न, ऑलमोस्ट 150% चे रिटर्न सुद्धा पाहायला मिळत आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी अशा छोट्या कंपन्यांमध्ये किंवा पेनी स्टॉकमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. त्या म्हणजे असा विचार करूनच आपण अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करावा. आता या कंपनीची जी सुरुवात झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते 1992 पासून. आणि या कंपनीचा जो काही बिझनेस आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय कशामध्ये आहे, तर लीडिंग रिन्युएबल एनर्जी डेव्हलपर अँड ऑपरेटर. द कंपनी इज एंगेज्ड इन इन्स्टॉलेशन, कमिशनिंग अँड मेंटेनन्स ऑफ ग्रीड कनेक्टेड सोलार पॉवर प्लांट्स, डिसेंट्रलाइज सोलार ऍप्लिकेशन्स, त्याचबरोबर ट्रेडिंग ऑफ सोलार प्रोडक्ट अँड लीड ऍसिड बॅटरीज. जे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ही कंपनी आपल्याला काम करताना पाहायला मिळते. कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर 899 म्हणजे 900 करोडचं मार्केट कॅप आहे. म्हणजे एक मायक्रो कॅप साईजची ही कंपनी आहे. त्यामुळे रिस्की कॅटेगरीमध्ये ही कंपनी आपल्याला पाहायला मिळते. कंपनीचा पी रेशो बघितला तर आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतोय, 420. म्हणजे एका
आपण म्हणू शकतो ना खूप जास्त पी रेशो आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे की या कंपनीचा पी रेशो थोडा जास्तच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पेनी स्टॉकमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला गृहीत धरूनच चालायलाच पाहिजे. त्या अनुषंगानेच आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करावा. त्याचबरोबर आपल्याला कंपनीच्या बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकली तर कंपनीचा जो काही सेल आहे तो आपल्याला खूप फ्लक्च्युएटिंग पाहायला मिळतोय. कमी जास्त सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं ते 128 करोडचा सेल आहे. त्याचबरोबर 133 करोडचा सेल आहे, 136 आहे, 163 करोड आहे, 148 करोड आहे. आणि त्याच्यानंतर सडनली आपल्याला जो डाऊनफॉल पाहायला मिळतोय सेलमध्ये तो 50% पेक्षा जास्त आहे. 72 करोड, त्याच्यानंतर 39 करोड आणि आता 40 करोडचा सेल पाहायला मिळतोय. नेट प्रॉफिट सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे पाहायला मिळेल की आपण इथे पाहू शकतो 1 करोड, त्याच्यानंतर पुन्हा कंपनी मायनसमध्ये, त्याच्यानंतर 1 लाखाचं फक्त जो काय आपल्याला नेट प्रॉफिट दिसतोय, त्याच्यानंतर पुन्हा 1 करोड, 2.25 करोड, पुन्हा 1 करोडच्या खाली. आणि हे जे काही फ्लक्च्युएशन आहेत ना हे अशा कंपन्यांमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतील. त्याचबरोबर बॅलन्स शीटवर नजर टाकली तर कंपनीकडे रिझर्व्ह जे आहेत ते 100 करोडच्या आसपास आहेत. 120 करोड आपण म्हणू शकतो. आणि जे काही लोन आहे कंपनीवर ते 5 करोडचं आहे, ज्याच्यामध्ये 2.5 करोडचं लोन आहे ते लॉंग टर्म आहे आणि 3 करोडचं लोन आहे ते शॉर्ट टर्म आहे. म्हणजेच जे काही लोन आहे कंपनीवर ते थोडं कमी आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर जे काही शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रमोटर्स 22-22.5% दिसत आहेत आणि उर्वरित जी काही होल्डिंग आहे ती पब्लिककडे आहे, जी ऑलमोस्ट 77-78% आहे. आणि हा जो पॉइंट आहे शेअर होल्डिंग पॅटर्नचा हा थोडासा आपल्याला कन्सर्न करण्यासारखा आहे, थोडासा चिंताजनक आहे. त्यामुळे जी काही इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची असेल अशा स्टॉकमध्ये ती खूप मिनिमम असली पाहिजे. हे एकंदरीत जो काही कंपनीचा पोर्टफोलिओ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण जो काही टोटल पॅरामीटर आपण चेक केले याच्यामधून आपल्याला एकच गोष्ट कळते, तो म्हणजे कंपनीचा बिझनेस जरी फ्युचर ओरिएंटेड असला तरी सुद्धा बाकीचे पॅरामीटर आपल्याला विचार करण्यासारखे आहेत. त्यामुळे मित्रांनो अशा छोट्या कंपन्यांमध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती खूप छोटी असली पाहिजे. 500-1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून आपण सोडून दिलं पाहिजे. जर इथे रिटर्न बनले तर ठीक, नाही बनले तरी ठीक, पण मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची चूक करू नये. लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणारे लोक पण खूप आपल्याला पाहायला मिळतात, जे पेनी स्टॉकमध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न करता एवढी मोठी रिस्क घेताना दिसतात. आणि रिस्क बऱ्याच जणांच्या अंगलट सुद्धा येताना पाहायला मिळते, कारण आपण ज्या प्रकारे कंपनीचा चार्ट पॅटर्न पाहिला तिथून आपल्याला क्लिअरली कळतं की एकाच वेळी कंपनी खूप मोठी जंप घेते आणि तिथून काही कळायच्या आतच, काही अवधीतच कंपनी 50%, 70-80% सुद्धा क्रॅश होताना पाहायला मिळते. त्यामुळे एवढी मोठी रिस्क घेण्यापेक्षा रिस्क मॅनेज होईल एवढीच रिस्क आपण अशा कंपन्यांमध्ये घ्यावी. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.